प्रेग्नन्सीमध्ये नारळाचं पाणी चांगलं असतं, रोज पीत जा बरं का. गर्भवती महिलांनी रोज नारळ पाणी प्यावं का? नमस्कार, मी डॉक्टर मानसी नारळकर. नारळ पाण्याचे अनेक फायदे तोटे आहेत. उलटी मळमळ होत असेल, जास्त पाणी प्यायलं जात नसेल किंवा गरमीच्या दिवसांमध्ये नारळ पाणी हे फ्लुइड्स आणि इलेक्ट्रोलाइट्स याचा उत्तम सोर्स आहे. तुम्ही व्यायाम करत असाल किंवा खूप घाम येत असेल तर नारळ पाण्यातल्या सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम अशा इलेक्ट्रोलाइट्सनी तुम्हाला क्रॅम्प्स येणं कमी होईल. फ्रुक्टोज, ग्लुकोज अशा काही नॅचरल शुगर्स असल्यामुळे इन्स्टंटली एनर्जीही येते. आणि अर्थातच पेप्सी, कोका कोला अशा एरेटेड आणि शुगरी ड्रिंक्सपेक्षा हे नक्कीच चांगलं आहे. परंतु नॅचरल शुगर्स जरी असल्या तरी शेवटी त्या शुगर्सच आहेत. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा चांगला नाही. थोड्या प्रमाणामध्ये आठवड्यातनं 2-3 वेळा भारतासारख्या देशामध्ये नारळ पाणी प्यायला हरकत नाही आहे. पण तुम्हाला जर मधुमेह, किडनीचे विकार असे काही आजार असतील तर डेफिनेटली तुम्ही नारळ पाणी रोज रोज पिणं एकदम चूक आहे. सध्या हायजीनच्या नावाखाली अनेकदा पॅकेज्ड नारळ पाणी मिळतं. त्याच्यात कधीकधी ॲडेड शुगर्स असू शकतात बरं का. आणि हो, त्या नारळातली मलाई ती तर एकदम कॅलरी डेन्स आहे. एक वेळ नारळ पाणी पिणं ठीक आहे, पण 100 ग्रॅम मलाईमध्ये 150 ते 200 कॅलरीज, सॅच्युरेटेड फॅट्स हे सगळं असतं. त्यामुळे एकट्या व्यक्तींनी खाण्याचीही गोष्ट नाही. हेल्दी, नॅचरलच्या नावाने नारळ पाणी आणि मलईचा अतिरेक करू नका. चला आता हे रील नारळ पाणी शौकीनांना पाठवून देऊयात.